नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। साधारणपणे जानेवारी 2023 या काळामध्ये ती केंद्र सरकारशी लढली। जंतर मंतरवर तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी सरकार विरोधात आवाज उठवला। राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांसहित सर्व संघटनेवर त्यांनी आक्षेप घेतला। हे प्रकरण एवढं चिघळलं की देशभरातून तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना समर्थन मिळालं। केंद्र सरकारच्या मौनी भूमिकेबद्दल प्रचंड टीका झाली आणि या सगळ्यानंतर राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला। हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आणि या प्रकरणानंतरही आपल्याला देशासाठी लढायचं आहे, देशासाठी खेळायचं आहे आणि देशासाठी आपल्याला गोल्ड मेडल मिळवायचं आहे। या ऊर्जेनं आणि उर्मीनं ती मैदानात उतरली होती। आपण चर्चा करतोय विनेश फोगाट या कुस्तीगीर महिलेची। साधारणपणे आतापर्यंत जेवढ्या काही महिला कुस्तीगीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विनेश फोगाट हिचं नाव सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहिलेलं आहे। रिओ ऑलिम्पिक मध्ये देखील विनेश फोगाट ही 48 किलो वजनी गटात खेळत असताना तिचं वजन 600-700 ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं। म्हणजे विनेश फोगाट हिचा डिस्क्वालिफाय होण्याचा हा काही पहिला प्रकार नाहीये किंवा या सगळ्या प्रकरणाबाबत किंवा ऑलिम्पिक मध्ये जेव्हा आपण खेळायला जातो देशाच्या वतीनं तेव्हा काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं काळजी घेऊन आपलं डाएट ठेवलं पाहिजे, याची सगळी कल्पना ही विनेशला चांगलीच होती। विनेश फोगाट ही महावीर फोगाट यांची पुतणी। वडील हे लहानपणीच मृत झाल्यामुळं काकांनी म्हणजेच महावीर फोगाट यांनी गीता आणि बबिता फोगाट सोबत विनेश फोगाटला देखील कुस्तीचे डावपेच शिकवले। गीता आणि बबिता सोबत लहानाची मोठी होत असताना विनेशने चॅम्पियन स्पर्धा असो, देशांतर्गत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स असो किंवा रिओ ऑलिम्पिक असो अथवा 2009 ते 2024 दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताला कांस्य पदकापासून ते रौप्य पदकापर्यंत आणि सुवर्ण पदकापर्यंत अनेक पदकं मिळवून दिलेली आहेत। त्यामुळे यंदा देखील पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये निश्चितपणे विनेश आपल्या देशाला पुन्हा एकदा सुवर्णक्षण दाखवून देणार अशी सर्व 140 कोटी भारतीयांची अपेक्षा होती। पहिल्या दिवशी सलग 3 सामने तिने विजय संपादन केल्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा आशा उंचीवर होत्या। मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचा सामना होण्याच्या पूर्वी काही तास अगोदर तिचं वजन करण्यात आलं तेव्हा धक्कादायक माहिती अशी समोर आली की तिचं वजन हे 100 ग्रॅम जास्त आहे। आता सर्वसामान्य भारतीयाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की 100 ग्रॅम वजन जास्त असलं तर एवढा काय फरक पडतो। पण ऑलिम्पिक जे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा घेणारे जे काही महासंघ आहेत त्यांचे नियम अत्यंत काटेकोर आहेत आणि त्यामुळे याचा फटका हा विनेशला बसला। विनेशला बाद केलं गेलं। तिचे यापूर्वीचे सामने देखील रद्द करून तिला थेट तळावर नेऊन ठेवण्यात येणार आहे। याचा अर्थ विनेशवर अन्याय झालाय का? तर निश्चितपणे विनेशला अन्याय झालाय किंवा विनेशवर नशीब रुसलं आणि त्यामुळं तिच्या पदरात हे दुःख आलं असं म्हणायला हरकत नाही। आता विनेश फोगाटच्या बाबतीत जो काही निर्णय झाला किंवा जी काही घटना घडली त्यामुळं विद्यमान केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील प्रचंड टीका होते आहे, त्यांचे मीम्स व्हायरल होत आहेत। पण एक गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की विनेश फोगाटचं केवळ 100 ग्रॅम वजन वाढलेलं नव्हतं तर ते तब्बल 12 तासात 2 किलो 700 ग्रॅम वजन वाढलेलं होतं। आता या वजन वाढण्यामागं काय नेमकी कारण आहेत? तिचे जे डायटिशियन होते, तिचे जे डॉक्टर्स होते, तिचे जे फिजिओ होते यांनी तिच्याकडे पूर्ण लक्ष दिलं की नाही हा संशोधनाचा आणि तपासाचा चौकशीचा भाग आहे, त्यावर चौकशी होत राहील। पण मुळात जर का एखाद्या खेळाडूला त्या वजन गटात जर का खेळायचं असेल तर त्याची काळजी, त्याचे वजन वाढणार नाही याची काळजी त्या खेळाडूने घेणं गरजेचं आहे। एकतर
विनेश फोगाट ही आतापर्यंत 53 किलो वजनी गटात खेळत आलेली आहे. 53 किलो वजनी गटात आपल्याला कदाचित यश मिळणार नाही, कारण पूर्व इतिहास आपला तेवढासा चांगला नाहीये. हे लक्षात आल्यानंतर तिनं 50 किलो वजनी गटासाठी ट्राय केला. तिनं आपलं वजन हे 57 किलोवरून 53 किलोवर आणि 53 किलोवरून पुन्हा परत 50 किलोच्या आसपास आणलं आणि त्यानंतर तिचा 50 किलो फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. आता त्यामध्ये अनेकांवर अन्याय झाला, कुणाला न्याय मिळाला, या गोष्टी चर्चेच्या आहेत, परंतु त्यावर आपल्याला फार चर्चा करायची नाही. विनेश फोगाट हिने जेव्हा 50 किलो वजनी गटामधून भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिसमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हा देखील तिला हे माहित होतं की आपल्याला 50 पेक्षा 10 ग्रॅम वजन देखील जास्त असलेलं चालणार नाही. मग 2 किलो 700 ग्रॅम वजन हे जर का वाढलेलं असेल तर त्याला जबाबदार जेवढा तिचा सपोर्ट स्टाफ आहे तेवढीच स्वतः विनेश फोगाट देखील आहे. हे विसरून कसं चालता येईल? नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी त्यांच्या आंदोलनाच्या वेळेस त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा त्यांना तेवढे मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात यश आलं नसेल, हा भाग वेगळा आहे. पण जेव्हा एखादी खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करण्यासाठी जाते तेव्हा त्या देशाचा मान, अभिमान, ताठा, गर्व हा सगळा त्या खेळाडूंच्या खेळावर आणि बिहेवियरवर अवलंबून असतो. त्या देशाची मान उंचवायची की त्या देशाची मान शर्मेनं खाली जाईल असं कृत्य करायचं हे त्या खेळाडूवर अवलंबून असतं. अनेक खेळाडू हे ऑलिम्पिक स्पर्धा किंवा इतरही जागतिक स्पर्धेमध्ये डोपिंग चाचणीमध्ये हे दोषी आढळून येतात, त्यांची पदकं काढली जातात. हा भाग वेगळा आहे. पण प्रत्येक देशाचा खेळाडू हा देशाचं नाव आणि त्या माध्यमातून आपलं नाव मोठं व्हावं यासाठी धडपडत असतो, वर्ष मेहनत घेत असतो. त्याच्यावर सरकार देखील करोडो रुपये खर्च करतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर का तुमची एक छोटीशी चूक जर का देशाला पदकापासून दूर ठेवणार असेल किंवा तुम्हाला पदकापासून दूर ठेवणार असेल आणि तुमच्यावर जर का शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ येणार असेल तर याचा विचार प्रत्येक खेळाडूनं केलाच पाहिजे. ज्या विनेश फोगाटनं गेल्या 10 ते 12 वर्षात देशसेवेसाठी अनेक पदकं मिळवून दिली, तिच्या कुस्तीतील आखाड्यात पाऊल ठेवल्यानंतर समोरच्या प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला धडकी भरायची अशी विनेश फोगाट हिने अशा पद्धतीनं बाद होऊन आपलं करिअर संपवणं किंवा त्यामधून निवृत्ती घेणं हे देखील दुःखदायक, क्लेशदायक आहे. विनेश फोगाट हिने गोल्ड मिळवलेलं नसलं तरी देखील तमाम 140 कोटी भारतीय हे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तिची जी सुवर्ण कामगिरी आहे ती इतिहासात नोंदली जाईल हे निश्चित आहे. पण यापुढे तरी भारतीय चमूमधील प्रत्येक खेळाडूनं या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे की देशातील 140 कोटी जनता या आपल्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळे जेवढी होईल तेवढी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी या खेळाडूने जीवाची बाजी लावणं गरजेचं आहे. तुर्तास एवढंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.